नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. यापूर्वीचे 2 व्हिडिओ, एक लंडनचा आणि एक पॅरिसचा, तुम्हाला आवडला असेलच. पॅरिसहून सकाळीच निघालो आणि बेल्जियम हा फ्रान्स आणि जर्मनीच्या मध्ये असलेला देश आहे. या देशाचं क्षेत्रफळ 30,000 स्क्वेअर किलोमीटरपेक्षा थोडंसं जास्त आहे आणि इथली लोकसंख्या 1 कोटीपेक्षा थोडी जास्त आहे. या देशातल्या बऱ्याच शहरांनी आपलं जुनेपण जपलंय. त्यातलं एक छोटंसं शहर म्हणजे ब्रुगेस. हे साधारण 800 वर्ष जुनं शहर आहे. आज आता मी तिथेच चाललो आहे. या ब्रुगेस शहराचं क्षेत्रफळ साधारण मुंबई एवढं आहे, पण लोकसंख्या मात्र जेमतेम 1.25 लाख आहे. या शहरात पेट्रोल आणि डिझेलवर चालणारे व्हेइकल जवळपास दिसतच नाहीत. गावातली मंडळी बहुतेक सायकलचा वापर करतात, कधी कधी बोटिंग किंवा घोडागाडीचा वापर करतात. हा एक तळ्याच्या काठी असलेला सुंदर बंगला. ही अशी घोडेगाडी रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी दिसली. रस्ते अतिशय स्वच्छ होते. रस्त्याच्या कडेला अशी छोटी छोटी रेस्टॉरंट्स होती. कुठल्याही प्रकारची घाई नाही, गडबड गोंधळ नाही, सगळं शांतपणे चाललंय. तिथे घोड्याचं स्मारक ठेवलंय. हे एक छोटंसं शहर टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. सहज गावात एक फेरफटका मारला. हा या गावातला एक चौक आहे. स्वच्छ रस्ते आणि कुठल्याही मोठ्या इमारती नाही, हे या गावचं वैशिष्ट्य. इथले लोक सायकलचा वापर भरपूर करतात. या अशा धुकीतून पर्यटकांना गावची सैर करवली जाते. या ठिकाणी झाडाखाली बघींसाठी पार्किंग एरिया असावा. या शहरापासून 95 किलोमीटरवर ॲटोमियम आहे. मी आता तिथे निघालो. हा ॲटमचा शेप मधला एक स्टीलचा सांगाडा आहे. बेल्जियम मधले जे काही उंच स्ट्रक्चर्स आहेत त्यामध्ये याचा नंबर लागतो. या ॲटमची उंची 335 फूट आहे. इथे ॲटमच्या आतमध्ये जाण्याची सोय आहे. आत जाण्यासाठी इथे मागची 15 युरोची फी आहे. हे ब्रुसेल्स शहराच्या जवळ असलेलं एक चांगलं टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. इथे मी ब्रुसेल्स शहरात शिरलो. ब्रुसेल्स ही बेल्जियमची राजधानी आहे. युरोपियन युनियन देशांमध्ये बेल्जियमचा फार महत्वाचा वाटा आहे. पुढे ग्रँड प्लेस हा एक महत्वाचा चौक आहे. एवढ्या वेळ मला एकही कार किंवा बस दिसली नाही. हा पुढे येतो तो ग्रँड प्लेस चौक. हा ब्रुसेल्स मधला सेंट्रल स्क्वेअर आहे. ब्रुसेल्स मधले सगळे शासकीय आणि बिगर शासकीय कार्यक्रम इथे होतात.
हे रिसर्चमधले मार्केट प्लेस आहे, त्यामुळे इथे छोटी छोटी बरीच दुकानं आणि रेस्टॉरंट्स दिसत आहेत. हा ग्रँड प्लेस चौक. इथे चारी बाजूला गॉथिक पद्धतीने बांधलेल्या इमारती आहे. हे ठिकाण युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज मध्ये समाविष्ट आहे. या चौकातून चालत पुढे गेल्यावर साधारण 200 मीटरवर अजून एक जगप्रसिद्ध मॉन्युमेंट आहे. या मॉन्युमेंटचं नाव मॅनेकन पीस. ग्रँड प्लेस हे एक मध्यवर्ती मार्केट असल्याने इथे बरीच छोटी मोठी दुकाने. इथली चॉकलेट्स प्रसिद्ध आहेत. हा मेन रोड असल्याने इथे थोडा ट्रॅफिक होता. इथे सिग्नलचे नियम मात्र काटेकोरपणे पाळले. इथेच पुढे डावीकडे ते मॅनिकन पीस आहे. आपण त्याला सुसू करणार बाळ म्हणून ओळखतो. हे मार्केटच्या अगदी मध्यवर्ती भागात आहे. हेच ते सुसू करणारं बाळ. असं म्हणतात की ही 400 वर्ष जुनी कलाकृती आहे. ब्रुसेल शहराच्या मार्केट प्लेसच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी ही कलाकृती ठेवलेली आहे. अतिशय निरागस बाळासारखं दिसत आहे. शेजारी चॉकलेटचं दुकान आहे. पुन्हा एकदा ग्रँड प्लेसच्या सर्व इमारती बघून मी पुढे निघालो. जाताना मार्केटमधूनच जायचं होतं. जाता पुढे एका ठिकाणी आईस्क्रीम घेतला. इथे आईस्क्रीमच्या भरपूर व्हरायटी उपलब्ध होत्या. शिवाय वेगळ्या वेगळ्या बेकरी आयटम्सही होते. आईस्क्रीम खाऊन आता निघाला. आजचा दिवस संपलाय. ब्रुसेल्सच्या हॉटेल अमेरिया इथे मुक्काम केला. या हॉटेलचं दिवसाचं भाडं साधारण 105 ते 110 युरो आहे. चला आता इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि हो, आता एक आपुलकीचा प्रश्न. चॅनलला सबस्क्राईब केलात का? नसेल केला तर लगेच करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.